नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल पी कॅम्पस स्टडीमध्ये. अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCचे नवीन 6 जाहिराती आजच आलेल्या आहेत. तर सर्व तुम्हाला जाहिराती कव्हर करणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण जाहिरातींची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तर ही जाहिरात आहे गट ब ची आहे. क्लास 2चे हे पद आहेत. या अगोदरची आपण जाहिरात कव्हर केलेली होती. क्लास 1ची ती पोस्ट होत्या. तर यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, तर यामध्ये परीक्षा शुल्क काय असणार आहे, पदांची संख्या काय आहे, सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. वयोमर्यादा काय असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक अर्हता आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या आधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालये येथील वैद्यकीय अधिकारी गट ब या संवर्गातील एकूण 297 पदांकरिता जी आहे भरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्हता प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येत आहेत. उपलब्ध पदसंख्या आहे 297. अतिशय चांगल्या जागा आहेत. क्लास 2चे हे पदे आहेत. यामध्ये भरवायच्या पदाचा सामाजिक समांतर आरक्षण म्हणजे प्रवर्गानुसार जागा पहा कशा आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 37 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 20 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 7 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 4 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 6 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी 7 जागा, भटक्या जमाती क साठी 6 आणि भटक्या जमाती ड साठी 7 जागा, विशेष मागास प्रवर्गासाठी 10 जागा, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 30 जागा, आर्थिक दुर्बल घटकासाठी 30, इतर मागास वर्गासाठी 54 जागा. एकूण आरक्षित पदे जे आहेत 205 आहेत. अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 92, अशा एकूण 297 जागासाठी ही जाहिरात आलेली आहे. तर यामध्ये अनाथासाठी जे आहे एकूण 297 पदांपैकी 3 पदे अनाथाकरिता आरक्षित, संस्थात्मक 2, संस्थाबाह्य 1 आणि दिव्यांगासाठी ही येथे जागा सांगितलेल्या आहेत. यामध्ये नंतर अर्ज करण्याचा जो कालावधी आहे, तर तुम्हाला अर्ज करायचा आहे 20 मार्च 2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि दिनांक 9 एप्रिल 2026 हे लास्ट डेट असेल. विद्यार्थी मित्रांनो, दुसरे ही जाहिराती आपण चॅनलवरती टाकलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता. चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्हाला संपूर्ण PDF मिळतील. यामध्ये पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी येथे दिलेल्या आहेत. तर EWS साठी पहा, तसेच प्रस्तुत संवर्गाकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी सन 2025-26 अथवा 2026-27 या आर्थिक वर्षाचे तथापि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 9 एप्रिल 2026 व त्यापूर्वीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. त्यानंतर OBCचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रस्तुत संवर्गाकरिता सन 2025-26 अथवा 2026-27 या आर्थिक वर्षाचे यामध्ये उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. यामध्ये नंतर जे आहे खेळाडू आरक्षणाबद्दल येथे माहिती आहे. यामध्ये दिव्यांग आरक्षणाबद्दल येथे माहिती आहे. त्यानंतर जे आहे अनाथ आरक्षण. तर यामध्ये पहा वेतन श्रेणी क्लास 2चे पद आहे. यामध्ये वेतन श्रेणी असेल 56,100 ते रुपये 1,77,500 अधिक नियमानुसार अन्य भत्ते. तर यामध्ये भारतीय नागरिकत्व लागेल पात्रता. वयोमर्यादा गणना करण्याचा दिनांक 1 जुलै 2026 असेल आणि किमान मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकासाठी 19 वर्ष लागेल वयोमर्यादा. कमाल वयोमर्यादा पहा, अराखीवसाठी 38 वर्ष आहे, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष आहे. तर कमाल वयोमर्यादा जे आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी दोन्हीसाठी 43 वर्ष आहे आणि माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी यासाठी सैनिकी सेवेचा कालावधी +3 वर्ष या दोन्हीसाठी असेल. दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्ष वयोमर्यादा आहे कमाल वयोमर्यादा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता. तर यामध्ये शैक्षणिक अर्हता जी आहे passes MBBS degree of a statutory university or any other qualification recognized under the National Medical Commission Act 2019. तर यामध्ये ही शैक्षणिक अर्हता आणि have registered their names as per provision of the Maharashtra Medical Council Act 1965 or whose names have been registered in the register maintained under the said act. तर याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर्ड हे पाहिजे आणि यामध्ये तुम्हाला MBBS डिग्री पाहिजे यामध्ये हा फॉर्म भरण्यासाठी. तर ज्या विद्यार्थ्यांची MBBS मध्ये डिग्री आहे तर ते विद्यार्थ्यांसाठी पर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा.
तर यामध्ये शैक्षणिक अर्हता, गणण्याचा दिनांक याबद्दल माहिती आहे, कर्तव्य जबाबदाऱ्या याबद्दल संकेतस्थळावर माहिती आहे. तर निवड प्रक्रिया पहा कशी होईल यासाठी जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमातील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांच्या संख्या मर्यादित करण्यात येईल. तर अर्जाची जर संख्या जास्त आली तर तुमची चाळणी परीक्षा होईल आणि अर्जाची संख्या जर कमी आली तर थेट तुमची मुलाखत होईल आणि चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. तर चाळणी परीक्षा घेण्यात आल्यास आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार किमान पर्सेंटाईल अर्थमान लागू राहील आणि चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम, परीक्षा दिनांक, परीक्षेचे स्वरूप, ऑनलाईन ऑफलाईन कसे असेल ते व इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. तर तुमची जी आहे चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास तुमचे अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम, दिनांकचे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्याचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत मिळेल. तर चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. तर तुमची चाळणी परीक्षा जर झाली तर तुमची मुलाखतीची आणि चाळणी परीक्षेचे एकत्रितरित्या गुण घेऊन तुमची जी आहे तुमची निवड होईल आणि चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ तुमच्या मुलाखतीचे गुणाच्या आधारे तुमची निवड होईल. तर मुलाखतीमध्ये तुम्हाला किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच शिफारसीसाठी विचार केला जाईल. प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाच्या अधिपत्याखाली इथे माहिती दिली आहे. तर यामध्ये नंतर पहा अर्ज करण्याची जी पद्धत आहे, तुम्हाला MPSCच्या प्रोफाईलवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुमची प्रोफाईल नसेल तर तुम्हाला प्रोफाईल तयार करायची आहे आणि तुम्हाला हे डॉक्युमेंट दिलेले आहेत, हे तुम्हाला डॉक्युमेंट लागतील फॉर्म भरण्यासाठी. तर यामध्ये नंतर पहा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे परीक्षा शुल्क. तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी ₹394 फीस आहे आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी जे आहे ₹294 फीस असेल. तर परीक्षा शुल्क जे आहे नापरतावा आहे. तर यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण पाहिलेले आहे. सेवा प्रवेश शर्ती वगैरे ते माहिती दिलेली आहे. तर आजच म्हणजे 18 मार्च 2026 आजच ही जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये 6 दुसऱ्या जाहिराती टोटल जाहिराती 6 आलेल्या आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.